देवा रे. काय ग, हे सकाळचं ऊन सुद्धा ना आता सहन होत नाही बघ. मी तेच म्हणते वंस तुम्हाला. अहो सकाळची कामं उरकत बसता त्याऐवजी उन्ह वाढायच्या देवळात जाऊन या म्हणून. पण तुम्ही कोणाचंच ऐकत नाही. आणि आज एवढा उशीर का लागला यायला? अगं त्या वैद्यबाई भेटल्या होत्या. कोण वैद्यबाई? अगं त्या ग, त्या भांडूपच्या आपल्या अभिच्या लग्नात नाही का आल्या होत्या. हा हा. मग काय, खूप दिवसांनी भेटलो, झाल्या गप्पा सुरू. उशीर झाला. हा तेजस. ओ हाय. तर तूच तेजस आहेस तो? अगं त्यांना ना जरा काही बोलायची सोय नाही, लगेच गप्पा सुरू करतात ग. मऊन नाही पाऊस नाही, काही विचारू नकोस त्यांचं अजिबात. त्या भेटल्या म्हणजे ना डोक्याला एक तापत असतो बघ. आता मी त्यांना बऱ्याच दिवसांनी भेटले ना, मग काय. काय हो, काय झालं? अहो नाश्ता पण नाही केलात. असं काय वागतं इथे? हल्ली शांत शांत असतात. तुझ्या बाबांचा फोन. हॅलो, नमस्कार काका. नमस्कार तेजस. तू बिझी नाहीयेस ना? नाही म्हणजे कामात आहे, पण बोला ना तुम्ही. काही काम होतं का? अरे नाही, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. आणि ते फोनवर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्यक्ष भेटूनच बोलावं. तू घरी आहेस ना? नाही, आत्ता घरी नाहीये, पण थोड्या वेळात पोहोचेन. ठीक, तर मग मी येतो तुझ्याकडं, सविस्तर बोलूयात आपण. हो चालेल काका, या ना. बाय. तुझे बाबा घरी येत आहेत आता. बरं झालं रिन्युएशन कम्प्लीट झालंय. मे बी आपल्या दोघांविषयीच बोलायला येत असतील. काय ग हे, कुठं निघालीस? वहिनी, वहिनी. आले आले. काय झालं वंस? हिला म्हणा ही बाहेर जायची वेळ नाहीये, घरात भरपूर कामं पडली आहेत. तू कुठे निघालीस मीनाक्षी? आई, अभिची आणि माझी फ्रेम तुटली होती, ती रिपेअर करून घ्यायला चालले होते मी. बघितलंस ना, तिना नाटकच फार आहेत. अगं दादा आत्ताच बाहेर गेला ना, मग त्याच्याकडे देता येत नव्हती. पण नाही, मग हिला बाहेर जायला कसं मिळालं असतं ना. मीनाक्षी, एवढंच ना? मग जातो, घरातली कामं नंतर कर. अगं नवरा बायकोचा असा तुटलेला फोटो घरात ठेवणं बरोबर नाही. पण लवकर या. हो. वहिनी, तू ना अति लाड करतेस हं? म्हणून जास्त शेफारली आता ती. अहो वंस, तिचे डॉक्टर म्हणालेत ना, ती आनंदात राहील अशा गोष्टी आपण करायला हव्यात म्हणून. नाही करा, सगळे लाड करा तिचे. पण देवाला ना एकच प्रार्थना आहे, हिचे लाड पुरवले म्हणून एक दिवस आपल्याला पश्चाताप करायची वेळ येऊ नये म्हणजे झालं. यायला इतका वेळ लावतोय. निकालाला किती वर्ष लावत होता काय माहिती. आला वाटत. या.
वेलकम टू माय होम. माझ्यामुळे तुझी खूप धावपळ झाली असेल ना? नाही नाही, इथेच मी जवळपासच होतो. बँकेचं काम करत होतो. ओके. बसा ना तुम्ही. हो. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? नको, मला तुझा फक्त थोडा वेळ हवाय. तो पाहिजे तेवढा घ्या, पण आलाय तर थोडं पाणी तर घ्याल का? जावयाच्या घरामध्ये आल्यावर पाणी नाही घ्यायचं असं ठरवलंय? अजून लग्न झालेलं नाहीये तेजस, आणि येणारा असून बऱ्याच गोष्टी माहिती आहेत की तुला. ते जाऊ दे, पाणी घेऊन ये. आलो. काका, पाणी. घर खूप छान आहे आणि तू खूप व्यवस्थित ठेवलंयस. स्वच्छता हा माझा वीक पॉइंट आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट टापटीप आणि जागच्या जागी असलेली मला आवडते. ते कळतंय. बाय द वे काका, तुम्ही मला भेटून काहीतरी बोलायचं म्हणत होतात. बोला ना. अरे हो, अभि अडकलेला असताना तू त्याला पैशांची मदत केलीस. त्यावेळेला मी तुला म्हणालो होतं की या महिना अखेरपर्यंत मी तुझे पैसे परत करेन, म्हणजे त्यातले काही पैसे परत करेन असं म्हणालो होतो. पण ते आता शक्य होत नाहीये. अच्छा, एवढंच बोलायचं होतं का काका? हो, कारण ही गोष्ट मला फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनच बोलावी असं वाटलं होतं. पण बरं झालं तुम्ही घरी आलात. हो, त्या निमित्तानं तुझं घर सुद्धा बघणं झालं. आणि हो, मला सुहाविषयी पण बोलायचं होतं. हा, बोला ना. तुझ्याशी नाही, मग? तुझ्या आई वडिलांची. कसं आहे की त्यांच्याशी आतापर्यंत कधीच बोलणं झालेलं नाहीये. जर तू फोन लावून दिलास तर आत्ताच बोलीन असं म्हणतोय मी. हो, लावतो ना. ते ऍक्च्युली आता गाढ झोपेत असतील. तिकडे रात्रीचे 3 वाजले असतील ना. मी एक काम करतो, तुमचा नंबर त्यांना देऊन ठेवतो, तेच तुम्हाला कॉल करते. अरे हो, मी विसरलोच. तिकडे आता रात्र असेल नाही का?
तेजस, तुझ्या आई वडिलांचा एखादा फोटो असेलच ना? जरा बघू ना. अरे, तुझ्यासारख्या हँडसम मुलाचे आई वडील कसे दिसतात हे तरी बघू दे आम्हाला. ओ नो, काय झालं? ऍक्च्युली माझ्याकडे फोटोज होते, पण माझ्या लॅपटॉपचा आणि फोनचा थोडा इश्यू झाला, सो ते मी फॉर्मॅट करताना त्याच्यावरचा सगळा डेटा डिलीट झाला. ठीक आहे तेजस, हरकत नाही. त्याचं कसं आहे की सोहाच्या लग्नाविषयी बोलताना समोरचा चेहरा जर आधीच ओळखीचा असेल तर आम्हाला पण अवघडल्यासारखं होणार नाही, नाही का? मी एक काम करतो, मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि तुमच्याकडे येऊन डिरेक्टली मॉम पॉपशी तुमचं बोलणं करून देतो. ठीक आहे, तू म्हणशील तसं. तसंही माझं इथलं काम झालंय. चल निघतो हा मी. चालेल, या. मी तुम्हाला खाली सोडायला येतो. नाही, असू दे, येतो. हिरडं जरा जास्तच चौकशा करत होतं काय? म्हाताऱ्याने लेस गॅसवर ठेवलं होतं आज. हा, काय चौकशीचा झटका आला होता. नजर एकदम भीर भीर भीर. हार पण तुझ्या नजरेला पडल असं समोर ठेवायला मी काय धोत्रावर इन करतो काय? जज साहेब आज लेच चौकशी करत होती. उगाच तिथं जावयाच्या घरी येणार नाही, पण आपण बी विक्रमराज शिर्के गुन्हा बी करणार आणि त्याचा पुरावा बी मिटवणार. काहीतरी कारण घडले की री जज साहेब घरी येणार नाही याची माहिती एकच देऊ शकते, बायको. हॅलो. तुला बोललो होतो ना, जरा जरी गडबड केली तरी आपण राडा घालणार. बोललो होतो का नव्हतो? हो, पण पण काय झालंय? तुझा सासरा इथं आला होता माझ्या घरी. काय? का म्हणजे बाबा तुमच्या घरी का आले होते? आपल्याला पहिल्यांदा वाटलं तूच माती खाल्ली काय. तसं जर असतं ना तर इथंच त्याला बारीक बारीक तुकडे करून फ्रीजर मध्ये ठेवायला लागलं असतं. नंतर कळलं स्वतःच्या लग्नासाठी माझी चौकशी करायला आला होता. माझ्या घरच्यांची चौकशी करत होता. म्हटलं तुझ्या कानावर घालावं म्हणून सांगितलंय. तू काय घराच्या बाहेर आहे काय? नाही म्हणजे मी आपल्याशी खोटं बोलायचं नाही, कळलं ना? आत्ताच्या आता इकडे यायचं घरी भेटायला. नाही. अहो ते शक्य नाहीये. तुम्ही प्लीज समजून घ्या ना मला. बर, घेतलं तुला समजून. बरं आहे तरी कुठं ते तर सांगशील? मी आमची फोटो फ्रेम रिपेअर करायला आले होते. फोटो फ्रेम कुठली? आमच्या बेडरूम मधली अभिची आणि माझी फोटो फ्रेम ती तुटली होती, ती रिपेअर करायला आले होते. अरे वा बायको, म्हणजे त्या फोटो फ्रेमच्या तुमच्या फोटोच्या मागे आपल्या दोघांचे फोटो लावले होते, ते गावले वाटतं तुला. हे फक्त एकाच प्रेम मध्ये नाही, सगळ्या प्रेम मध्ये लावल्यात आपण.
बायको ते फोटो तुझ्याच हाताला लागलेत ना का दुसऱ्याच्या हाताला लागलेत? नाही, मला सापडलेत, मी काढून ठेवलेत. पण तुम्ही असं का केलं? म्हणजे ते फोटोज बाबांना सापडले. आता काय करू मी? नाही, किंवा ते फोटोज रूम मध्येच कुठेतरी पडलेले असू शकतात. मला आत्ताच घरी जाऊन ते शोधावे लागणार. अभि, हे तुला सगळं कळाल्यावर तुझी काय अवस्था होईल ना याचा विचारच करवत नाही. बाबा काय झालं? काही हवं आहे का? अरे काही नाही, हे पेपर्स ठेवायला आलो होतो आणि ती फ्रेम्सकडे लक्ष गेलं. परवा माझ्या हातून धक्का लागून ती फ्रेम पडली ना, कुठली ती, तर म्हटलं चेक कराव्यात. पण अभि त्यांची फिटिंग्स खरंच खूप लूज आहेत. ती एकदा बघून घे. बरं बाबा, राहू द्या, मी केलं असतं ना ते. पण अभि यातल्या फ्रेम्स खरंच लूज आहेत बरं का. ओके, तर त्या जरा नीट लावून. तसंही माझं इथलं सगळं काम झालंच आहे. फक्त तू त्या फोटो फ्रेम्स आता योग्य ठिकाणी लावून टाक. थँक्स बाबा, मी बघतो कुठली फ्रेम कुठे लावायची ते. हो, चालेल. मीनाक्षी, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तुझं इथलं आवरून झालं की वर ये. त्या फोटो फ्रेमच्या तुमच्या फोटोच्या मागे आपल्या दोघांचे फोटो लावले होते, ते गावले वाटतं तुला. हे बघ, ते एकाच फ्रेम मध्ये नाही, सगळ्या फ्रेम मध्ये लावल्यात आपण. ते ती पिशवी काय? ते बाबा पण ना रिटायर्ड झाल्यापासून कधी कुठलं काम काढून ठेवतील काही सांगता येत नाही. हा, मी आलेच. बरं, जाताना जरा दार लावून घे. त्या फ्रेम्स लावून झालं की मला एक महत्वाचं काम आहे. मला कोणाचं डिस्टर्बन्स नको आहे.